डायरेक्टर ऑफ जनरल शिपिंगच्या नव्या परिपत्रकांविरुद्ध सागरी कामगार कायदेतज्ञ आणि RPSL कंपन्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांनी एक परिषद घेतली। IMC चर्चगेट येथे सागरी उपजीविका आणि कायदेशीर सल्लागार परिषद 2025 नावाने ही परिषद पार पडली। अधिवक्ता गायत्री सिंग यांनी या परिपत्रकांची घटनात्मक वैधताबाबत कायदेशीर बाब मांडली। FSUI महासचिव मनोज यादव यांनी या निर्णयामुळे सागरी क्षेत्र संकटात सापडल्याचं सांगितलंय। यावेळी सागरी कामगारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत DG शिपिंगचे परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। 1:30 वाजता डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगचं ऑफिस बाहेर आपलं आंदोलन आहे ठरलेलं आहे। सगळे लोक जे आज इथे आले होते ते सगळे तिथे येणार आहे। कांजूर मार्ग मध्ये जो DG शिपिंगचा मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या बाहेर आपला उद्या आंदोलन आहे, विरोध प्रदर्शन आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून लोकांना अपील करतो की ज्या लोक ह्याच्यामुळे अफेक्टेड आहे त्या सगळ्यांनी उद्या तिकडे यावं। आणि हा जो विषय आहे त्याच्यावरती आपला एकच तोडगा आहे की तो सर्क्युलर मागे घेतला पाहिजे त्यांनी, कारण त्याच्यामुळे हजारो लोकांचा नोकरीचा प्रश्न उभा राहिलेला आहे। उपजीविकेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे, रोजीरोटीचा। मात्र महसूल जो बुडीत होणार आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल? कितींचा महसूल बुडीत होईल शासनाचा? आता या मीटिंग मध्ये एक कॅप्टन होते, त्यांनी सांगितलं मला $14,000 सॅलरी आहे। त्या $14,000 सॅलरी घेतल्यानंतर तो माणूस आपल्या देशाचा इन्कम टॅक्स मध्ये पण कॉन्ट्रीब्यूट करतो। मी एकाचं उदाहरण देतो, असे हजारोची संख्येने आहे। त्या लोकांचा पोटावरती गदा आणून एक प्रमाणे त्यांचा रोजगार जातोय, त्यांचा कुटुंब उद्ध्वस्त होतोच आहे, पण त्याचसोबत आपल्या देशाचा जो महसूल खाता त्याच्यावरती पण ताण येण्याची पुरी शक्यता आहे।